सायंकाळी मृत्युंजय सेवाश्रमात माधवगिरी बाबांचा सत्संग झाला. तत्पूर्वी गोंधनखेड्याचे महेशगिरी बाबांनी माधवगिरी बाबांचे आभार मानले. म्हणून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा आवडता शिष्य होता, सत्संग आणि सत्कार्य करणारा. म्हणून बाबाजींच्या परिवारात सर्वांगीण जर बाबाजींचं कार्य म्हटलं तर माधवगिरी बाबांच्या जीवनात पाहायला मिळतं. यज्ञ, जप, अनुष्ठान वगैरे, धर्मप्रचार आणि प्रसार. म्हणून आणि भाविकांकडून तीर्थयात्रा करून घेणं, मंदिराची नवनिर्मिती, यज्ञयाग. बाबांनी आपल्या साधनेचा वेळ बाजूला ठेवून आपल्या सर्वांना तीर्थयात्रा घडावी म्हणून बाबांनी एवढा वेळ काढून आणि आपल्यासाठी तीर्थयात्रेला येतात. किती बाबांना त्रास होतो, पण जनार्दन स्वामींचं जे सत्कार्य होतं की इतर भाविकांकडून परमार्थ करून घ्यावा. आपण तराला नव्हे ते नवल, पुढ उद्धविलं इतरांचे तो. आणि ज्ञानी कोणाला म्हणतात, तोचे ज्ञानी खरा, तारी तुझी असी वेळोवेळा त्यासी शरण जावे. की जे दुसऱ्यांचा उद्धार करतात, दोन्ही पक्ष पाही उद्धारते म्हणून हे कार्य परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबांनी हाती घेतलं. विशेष म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची आवडती नदी होती नर्मदा मैया. म्हणून बाबाजींच्या जीवनातला एक प्रसंग आठवला. ज्यावेळेला आपण ओंकारेश्वरला जातो त्या पुलावरून त्याच्या बाजूला बाबांनी काही भक्तांना दाखवलं की या ठिकाणी चक्रतीर्थ आहे. त्या ठिकाणी शताक्षरी गायत्री मंत्र जो की म्हणजे 100 अक्षरी त्या गायत्री मंत्राचा जप बाबाजी नर्मदेच्या किनाऱ्यावर त्या पाषाणावर बसून आणि गायत्री मंत्राचा जप करायचे. थोडासा बाबांचा हात सरकला गेला आणि बाबाजी नर्मदा मैयाच्या कुशीमध्ये म्हणजे आणि नदीमध्ये गेले 20 मिनिटं. बाजूला जो भक्त होता तो शोक करायला लागला, दुःख करायला लागला, तर आपले बाबाजी आपल्याला मिळतील का. दुसरा जो भक्त बाजूला गेलेला तो म्हणाला, बाबाजी कुठे आहे. म्हणाले, बाबाजी तर पाण्यामध्ये घसरले गेले. आश्चर्य असं झालं की काय 20 मिनिटांनी बाबाजींना त्या ठिकाणी प्रत्यक्ष असं आणून ठेवलं वरती. तर त्या ठिकाणी बाबाजींचे आणि आणून ठेवल्यानंतर स्त्रियांच्या हातामध्ये जसं बांगड्या असतात तसं नर्मदामाई भगवान शिवाची पुत्री नर्मदामाईचे हात त्या भक्तांना दिसले. बाबाजींना पहिलं तीराला आणून ठेवलं. माधवगिरी बाबांच्या प्रवचनानंतर मृत्युंजय सेवा आश्रमाचे महंत यांचा सत्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानविधी पूजा करून सर्वजण माईकी बगियाकडे निघाले. देवासुरासु पावनी नमामि सिद्धिदायिनी त्रिपुर दैत्य भेदिनी विशाल तीर्थ मेदिनी शिवासनी शिवा कला किलोल लोल चापला तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा. पद्मलोचनी समस्त दोष मोचिनी गजेंद्र चाल गामिनी विदीप्त तेज दामिनी कृपा करी सुखा करी. माई बगिया पार केल्यानंतर उत्तर तटावरून दक्षिण तटावर परिवर्तन होते. माईच्या बगियामध्ये सर्वजण जमले. नर्मदे हर म्हणत सर्वजण उगमस्थानाकडे निघाले. तपोनिधी तपस्विनी स्वयोग युक्त माचरी तपः कला तपोबला तपस्विनी. पुढे माधवगिरी महाराज त्यामागे भाविक रांगेत चालत होते. कुताप पाप मोचिनी तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा.
निर्विशेष जीवनी अनादि सिद्धि धारिणी सुहासिनी असंगिनी जरायु मृत्यु भंजिनी तरंग सर्वदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा। वृंद सेवितं स्वरूपवह्नि सन्निभं न तेजदाहकारकं समस्ततापहारकम् अनंत पुण्य पावनी सदैव शंभुभावनी तरंग सर्वदा नमामि देवी नर्मदा नमामि। काठी टेकत टेकत सूर्य डोक्यावर घेत माधवगिरी बाबा जंगलातून जात. माग माग भाविकांची फौज चालत होती. विभूती चंद्रशेखरी निजात्म बोध रूपिणी फणींद्रहार भूषिणी जटा किरीट मंडनी समस्त पाप खंडनी तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा। भवाब्धिकर्ण धारके भजामि मातु तारके सुखड्ग भेद छेद के दिगंतराल भेद के कनिष्ठ बुद्धि छेदिनी विशाल बुद्धि वर्धिनी तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा। समष्टि अंडखंडनी पताल साप्त भेदिनी चतुर्दिशा सुवासिनी पवित्र पुण्यदायिनी धरा मरा स्वधारिणी समस्त लोक तारिणी तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा। तरंगभृंगरंजितं द्विषत्सु पापजात जात तारी वारी संयुत। उत्तर तीराच्या शेवटच्या ठिकाणी पूजन करून बाबा दक्षिण तीरावर गेले. संप्रदायकं कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकं सुमच्छकच्छ नक्रचक्रवाकचक्रशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। गभीर नीर पूर पाप धूत भूतलम
समस्तमस्तपातकारि दारितापदाचलं जगल्लये महाभय मृकण्डसूनुहर्म्यदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकण्डसूनुशौनकासुरारिसेवितं सदा पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे लक्ष लक्ष किन्नरामरासुरादिपूजितं सुलक्ष्य नीरतीरधीर पक्षिलक्षपूजितं वसिष्ठशिष्ट पिप्पलादिकर्दमादिशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे यानंतर उपस्थित भटजींच्या सूचनेनुसार पूजापाठ करण्यात आला. ममलेश्वराच्या गोमुखापासून घेतलेलं तीर्थाचं पूजन करण्यात आलं. पूजन झाल्यावर मैयाची आरती करण्यात आली. पालंती ओम जय जगदानंदी देवी नारद शारद तुम्बरदायक अभिनव पद चंडी मैया अभिनव पद चंडी सुर नर मुनि जन सेवक सुर नर मुनि जन ध्यावक शारद पदनंदी ओम जय जगदानंदी देवी धूम्रक वाहन राजक वीणावादयन्ती झुमकत 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 जननन 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 रमती राजन्ती ओम जय जगदानंदी देवी बाजत ताल मृदंगा सुरमंडल रमती मैया सुरमंडल रमती तोडितां 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 तुरळ 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 रमती सुरवंती ओम जय देवी सकल भुवन पर आप विराजत निश दिन आनंदी मैया निश दिन आनंदी गावत गंगा शंकर सेवत रेवा हरि शंकर तुम भव में कंती ओम जय जगदानंदी मैया जी को कंचन थाल विराजत अगर कपूरवाती मैया अमर कंठ में विराजत रातन रात पुजावत कोटिरतन ज्योति ओम जय जगदानंदी श्री मैया जी की आरत निश दिन पढ़ गावे मैया जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी मन वांछित पावे ओम जय जगदानंदी हरि ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी देव जय मंगल मूर्ति ब्रह्मा हरि हर शंकर देवा शिव हरि शंकर श्रीरुद्र पालंती ओम जय जगदानंदी मैया जय जगदानंदी मैया जय आनंद करणी मैया जय मंगल करणी मैया जय शांपति करणी रेवा जय शंकट हरणी मुलिंद्रम नामिया
ओम जय नर्मदा मैया, ओम जय नर्मदा मैया। भव सागर से सबकी, भव सागर से सबकी पार करो नैया। ओम जय नर्मदा मैया। ओम जय नर्मदा मैया, ओम जय नर्मदा मैया। भव सागर से सबकी, भव सागर से सबकी पार करो नैया। ओम जय नर्मदा मैया। सुर नर मुनी जन से। यानंतर ममलेश्वराच्या गोमुखातून आणलेल्या जलाची भेट या कुंडात केली जाते. माधवगिरी बाबा आणि महेशगिरी बाबा यांनी उगमस्थानातून जलभेट करून माधवगिरी बाबांनी उगमस्थानाचं दर्शन घेतले. यानंतर कन्याभोजन करण्यासाठी सिद्धधुनी इथं बाबांनी दक्षिणा दिली व आपली नोंदणी करून घेतली. भाविकांची जलभेट होईपर्यंत माधवगिरी बाबांनी व महेशगिरी बाबांनी उपस्थित वानर सेनेला फुटाणे, बिस्किट, फरसाणाचा प्रसाद खाऊ घातला. निर्मल जल अमृत है, निर्मल जल अमृत है, सारा जग पान करे. वानर सेनेला पोटभर नाश्ता भेटल्यानं वानर सेना वरतीच खुश होती. जो परिक्रमा करते सब संकट करते. हनुमंता हनुमंता लवकर आणले सीता झालती रामाची, रामाची फौज मागणाची रावण मारला. वानरांचा नाश्ता झाल्यावर भाविकांचा मोर्चा सोनमुडा कुंडाकडे वळला. ओम जय नर्मदा मैया. चावल चंदन नरियल धूप दीप मेवा. मैया धूप दीप मेवा. मन वांछित फल देती, मन वांछित फल देती, जो भी करे सेवा. ओम जय नर्मदा मैया. धन वैभव सुत संपत सुख भंडार भरे. मैया सुख भंडार भरे. शरण पड़े दया शंकर, शरण पड़े दया शंकर, जय जयकार करे. ओम जय नर्मदा मैया. ओम जय नर्मदा मैया, ओम जय नर्मदा मैया. भव सागर से सबकी, भव सागर से सबकी पार करो नैया. ओम जय नर्मदा मैया. ओम जय नर्मदा मैया. ओम जय नर्मदा मैया. भव सागर से सबके, भव सागर से सबके पार करो नैया. ओम जय नर्मदा मैया. सोनमोडापासून पुढे श्रीयंत्र महामेरू मंदिर आहे. घनदाट अरण्यात स्वामी श्री शुकदेवानंद महाराजांनी या मंदिराची निर्मिती केली. या मंदिराची लांबी, रुंदी व उंची समसमान 52 फुटाची आहे.
या मंदिराची तुलना जगन्नाथ, रामेश्वर, बद्रीनाथ व द्वारकापीठाशी केली जाते. येथून 1 किलोमीटर पुढे गेल्यावर श्री नर्मदा उगम कुंड आहे. कुंडाच्या आसपास अनेक मंदिर आहेत. सबिंदु सिंधु सुस्खलत्तरंग भृंगरंजितम द्विषत्सु पापजात जात तारिवारि संयुतम ऋतांत दूत काल भूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. कुंडाच्या मधोमध नर्मदा माईची मूर्ती विराजमान आहे. योगायोग म्हणजे बाबा गेले तेव्हा माईच्या चरणाजवळ अस्सल नागराज येऊन बसले होते. भगवान शिवाची पुत्री नर्मदा मैयाचं वाहन असलेल्या मगरावर नागराज विराजमान होते. बाबांची सर्व पूजा होईपर्यंत हे नागराज मगरीवरच बसून होते. आरती चालू होताच हे नागराज दर्शन देऊन निघून गेले. या ठिकाणी ही ममलेश्वराच्या तीर्थाची जलभेट करण्यात आली. नमस्तमस्त पातकारी दारितापदाचलम जगल्लये महाभय मृकंड सूनुहर्म्यदे. ब्राह्मणाच्या आदेशानुसार सर्वांच्या अंगावर माईचं तीर्थ शिंपडण्यात आले. माधवगिरी बाबांच्या हस्ते कुंडाचं विधिवत पूजन करून माईला साडी चोळी अर्पण केली. सर्व विधीनंतर आरती करण्यात आली. भयं त्वदम्बु वीक्षितं यदा मृकंड सूनु शौनकासुरारि सेवितं सदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा हरि शिव शंकर रेवा हरि शिव शंकर रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी. ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा हरि शिव शंकर रेवा हरि शिव शंकर रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी.
पद चंडी मैया अभिनव पद चंडी सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन सेवत शारद पदवंती नर्मदा उगम कुंडाचं दर्शन घेऊन प्रवास महाराजपूरच्या दिशेनं सुरू झाला. दुपारचे 4 वाजले असतील. बाबांच्या पूजाविधीची वेळ झाली होती. आम्ही जागा शोधण्यासाठी दिंडोरी गावात शिरलो. स्नानासाठी घाटाची जागा विचारताच एक मोटरसायकल चालक आम्हाला येऊन भेटला आणि एका घाटावर घेऊन गेला. तेवढ्यात एक माई धावत बाबांच्या गाडीजवळ आली आणि नमस्कार करून म्हणाली, आइए ना बाबाजी, आपको पूजा करनी है ना, आओ हमारे यहाँ. त्या मैयानं घरात जाऊन एक फोटो आणला आणि बाबांना दाखवत म्हणाली, ये आपने ही दिया है बाबाजी, पिछले बार आए थे आप. या मैयाचं नाव निमाबाई. निमाबाई तशा सामानपूर वर्गाच्या. लहानपणीच त्यांचा बालविवाह झाला, परंतु वयाच्या 18व्या वर्षी त्यांच्या पतीचं निधन झालं. पतीचं निधन झाल्यावर जगायचं कोणासाठी असा विचार करत शेतीवाडी विकून दिंडोरीला आल्या. पुण्यसलिली जिला म्हटलं जातं अशा नर्मदाच्या किनारी राहू लागल्या. नर्मदा परिक्रमेचं महत्त्व लक्षात घेत परिक्रमावासियांची सेवा सुरू केली. ती आस्थागायत सुरू आहे. 20 वर्षात परिक्रमावासियांना राहण्यासाठी एक मोठा हॉल, 7 ते 8 लहान मोठ्या खोल्या त्यांनी बांधल्या. पायी परिक्रमा करणाऱ्यांना मोफत भोजन या ठिकाणी दिले जाते. आज मितीला निमाबाई 7 गायींची सेवाही करतात. माधवगिरी बाबांची पूजा झाल्यावर या मातेचं साडी चोळी देऊन पूजन करण्यात आलं. यदा मृकंड सूनु शौनकासुरारि सेवितं सदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवि नर्मदे. लक्ष लक्ष किन्नरामरासुरादिपूजिता. माधवगिरी बाबांनी यंदाही मुक्काम करावा अशी मातेची खूप इच्छा होती. तिने ती बोलूनही दाखवली. वेळेअभावी बाबा थांबू शकले नाही, परंतु बाबांच्या 1 तासाच्या भेटीत त्या माईला खूप आनंद झाला. हे तिच्या प्रसन्न आणि आनंददायी चेहऱ्यावरून दिसून आलं. माधवगिरी बाबांनी 2009 साली दिलेला फोटो अजूनही देवघरात ठेवून पूजला जातो. यावरून या मैयाच्या भक्तीची प्रचिती येते. दिंडोरीवरून निघाल्यावर रात्री उशिरा बाबा महाराजपूरला पोहोचले. सकाळी पूजाविधी झाली. महाराजपुरातल्या देवदेवतांचं दर्शन घेऊन होशंगाबादच्या प्रवासाला निघाले. महाराजपूर पासून काही अंतरावर भाविकांच्या गाड्या पोटपूजा करण्यासाठी थांबल्या. बाबांनी गाडी थांबवून आढावा घेतला. शेगडीवर गरमागरम पोळ्या भाजल्या जात होत्या आणि भाजी शिजत होती. स्वयंपाकघराजवळ येत माधवगिरी बाबांनी दृष्टी टाकत अन्नशुद्धी मंत्र म्हटला आणि भोजनाचा महाप्रसाद झाला. रात्री 9च्या सुमारास गाड्या होशंगाबादच्या जगदीश आश्रमाजवळ विसावल्या. सकाळी स्नान विधी पूजा झाल्यावर बाबांनी जगदीश मंदिर व प्रसिद्ध काळा महादेवाचा जलाभिषेक करून दर्शन घेतले. देवासुरासु पावनी नमामि सिद्धिदायिनी त्रिपुर दैत्य भेदिनी विशाल तीर्थ मेदिनी शिवासनी शिवाकला किलोल लोल चापला तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा.
समलोचनी समस्त दोष मोचिनी गजेंद्र चाल गामिनी विदीप्त तेज दामिनी कृपा करी सुखा करी अपार पार सुंदरी तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा। जगदीश आश्रमातून गाड्या निघाल्या ओंकारेश्वराकडे. ओंकारेश्वरला येईपर्यंत नाशिकहून परमपूज्य श्रवणगिरी महाराज, परमपूज्य परशुरामगिरीजी महाराज, परमपूज्य गणेशगिरीजी महाराज बाबांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते. माधवगिरी बाबांनी उपस्थित महेशगिरी बाबा, श्रवणगिरी बाबा, परशुरामगिरी बाबा, गणेशगिरी बाबांच्या समवेत नर्मदा स्नान केले. 3 डुबक्या मारल्यानंतर बाबांनी पुन्हा सर्वांकडून संकल्प करून घेतला. कलाव मलाप हारिणी नमामि ब्रह्मचारिणी सुरेंद्र शेष जीवनी अनादि सिद्धि धारिणी. बाबांचे स्नान झाल्यानंतर रात्री घाटावर बाबांनी प्रवचन केले. प्रवचनानंतर परशुरामगिरी व श्रवणगिरी महाराजांच्या हस्ते दिवा सोडून यात्रेचा आनंद महोत्सव साजरा करण्यात. नमामि देवी नर्मदा. यात्रेच्या अखेरच्या दिवशी सकाळी माधवगिरी बाबांची फौज गोमुखाजवळ जमा झाली. गोमुखाजवळ करण्यात आलेला संकल्प सोडण्यात आला. माधवगिरी बाबा, महेशगिरी बाबांच्या हस्ते गुरुमाऊलीच्या पादुकांचे पूजन तसेच तीर्थाचे नर्मदा मैयाच्या रूपात किनारी असलेल्या कन्याचं शृंगार देऊन पूजन करण्यात आले. यानंतर नर्मदा मैयाला प्रसाद अर्पण करण्यात आला. षडंग योग खेचरी विभूति चंद्रशेखरी निजात्म बोध रूपिणी फणींद्रहार भूषिणी. ममलेश्वराच्या गोमुखापासून ओंकारेश्वराकडे बोटीनं प्रस्थान. पाप खंडनी तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा. ओंकारेश्वर महादेवाच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा मारत ओंकारेश्वराला, त्यानंतर मंदिरा शेजारी हॉलमध्ये सर्व भाविकांच्या उपस्थितीत संकल्प पूजा अभिषेक संपन्न. भवाब्धिकर्ण धारके भजामि मातु तारके सुखड्ग भेद छेद के दिगंतराल भेद के कनिष्ठ बुद्धि छेदिनी. ओंकारेश्वरच्या पूजाविधीनंतर ममलेश्वराच्या शिवलिंगावर माधवगिरी महाराज यांच्यासह श्रवणगिरी महाराज, महेशगिरीजी महाराज, परशुरामगिरीजी महाराज, गणेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजाभिषेक करण्यात आला. यानंतर ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनानं शुभ प्रेरणेनं यात्रा निर्विघ्नपणे पार पडली अशा प्रेरणास्थान असलेल्या परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी महाराजांचा सत्कार टेंभुर्णीचे संतोष शेठ काबरा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उपस्थित संतवृंदांनाही सत्कारित करण्यात आलं. सायंकाळी 5 वाजेच्या आत निघण्याचा मुहूर्त असल्यानं माधवगिरी बाबांनी भोजन पंक्तीचा आदेश दिला. नर्मदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा नमामि देवी नर्मदा. भोजनानंतर दुपारी 4:30च्या सुमारास
आपापल्या गाड्या परतीच्या प्रवासाकडे निघाल्या. खऱ्या अर्थानं यात्रेची सांगता झाली असली तरी जनार्दन स्वामींचे कृपापात्र शिष्य परमश्रद्धे योगीराज स्वामी माधवगिरीजी महाराज यांच्या मिळालेल्या सानिध्यातून व शुभ प्रेरणेतून असंच म्हणावं लागेल. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. हे मौनगिरी माधवगिरी झालो मी तुझा वारकरी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. जय जनार्दन.